नमस्कार, मी राधा. स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत बिना पाकाची खमंग खुसखुशीत तिळाची वडी कशी बनवायची. अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही तिळाची वडी. अगदी कोणीही बनवू शकेल अशी खमंग खुसखुशीत तिळाची वडी. तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण ज्या प्लेटमध्ये वडी सेट करून घेणार आहोत त्या प्लेटला आतून आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. मी इथे या प्लेटमध्ये वडी सेट करणार आहे. यासाठी या प्लेटला आतून तूप लावून घेतलेलं आहे. आता ही प्लेट आपण एका साईडला ठेवून देऊयात. यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला 1 कप तीळ घ्यायचे आहेत. आता हे जे तीळ आहेत ते आपल्याला मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत. गॅसचा फ्लेम फुल करून इथे आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे नाहीत किंवा तीळ जास्त भाजले तर ते चवीला कडवट लागतात. यासाठी मंद आचेवरती इथे आपण हे तीळ छान असे तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर इथे आपण मंद आचेवरती हे जे तीळ आहेत ते छान असे भाजून घेतलेले आहेत. आता हे भाजून घेतलेले जे तीळ आहेत ते इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हे तीळ इथे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. आता आपण ही प्लेट एका साईडला ठेवून देऊयात. यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला 1 कप शेंगदाणे घ्यायचे आहेत. ज्या कपने किंवा ज्या वाटीने इथे आपण तीळ घेतलेले आहेत त्याच वाटीने 1 कप शेंगदाणे इथे आपल्याला घ्यायचे आहेत. आता हे शेंगदाणे सुद्धा इथे आपण मंद आचेवरती छान असे भाजून घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. तर पाहू शकता इथे शेंगदाणे सुद्धा छान असे भाजून झालेले आहेत. आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता हे शेंगदाणे सुद्धा आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपल्याला सुरुवातीला आपण जे तीळ भाजून घेतलेले आहेत ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. लक्षात ठेवा, तीळ मिक्सरला बारीक करत असताना खूप जास्त वेळ इथे आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचे नाही, नाहीतर या तिळाला तेल सुटू शकते. किंवा अगदी खूप पावडरही करायची नाही, थोडंसं मोठं ओबडधोबड या पद्धतीने इथे आपल्याला हे तीळ बारीक करून घ्यायचे आहेत. आता हे बारीक केलेले जे तीळ आहेत ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता संपूर्ण बारीक केलेले तीळ आपण या बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. शेंगदाणे सुद्धा मिक्सरला बारीक करून घेताना अगदी खूप जास्त बारीक करायचे नाहीत किंवा अगदी खूप मोठेही ठेवायचे नाहीत. पाहू शकता या पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत. आता ज्या बाउलमध्ये आपण तीळ बारीक करून घेतलेले आहेत त्याच बाउलमध्ये इथे आपण हे बारीक केलेले शेंगदाणे सुद्धा घालून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा सुंठ पावडर, एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि हे संपूर्ण मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण एका साईडला ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. आता ज्या कपने आपण तीळ घेतलेले आहेत त्याच कपने इथे आपल्याला बारीक चिरून घेतलेला गूळ वापरायचा आहे. इथे मी 2.5 कप बारीक चिरून घेतलेला गूळ वापरलेला आहे. आता जो हा गूळ आहे तो आपल्याला संपूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे.
पाहू शकता या पद्धतीने बबल्स आल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि हे संपूर्ण मिश्रण जोपर्यंत या पद्धतीचं तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। वडी थापण्यासाठी मिश्रण या पद्धतीचं तयार झाल्यानंतरच गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी करायचा आहे। पण लक्षात ठेवा, गॅस पूर्णपणे इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे। आता हे मिश्रण थापण्यासाठी तयार झालेलं आहे। लगेचच इथे आपण एका प्लेटमध्ये हे मिश्रण थापून घेणार आहोत। आता आपण ज्या प्लेटला तूप लावून घेतलं होतं त्या प्लेटमध्ये हे संपूर्ण मिश्रण इथे मी काढून घेते आणि ही वडी छान अशी थापून घेते। रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता ही वडी छान अशी थापून घेतल्यानंतर लगेचच एक 5 मिनिटांनंतर इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने या वड्या कट करून घेणार आहोत। तर पाहू शकता इथे आपली ही बिना पाकाची खमंग खुसखुशीत तिळाची वडी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही तिळाची वडी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। थँक्यू।